गेचच विवर असणाराचा धारिवली संघ. चला आपण ग्रँड फिनाले मेगा फिनाले आपल्याला पाहायला मिळतोय. हा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघाच्या दरम्यान एक बाजूला धारिवली त्यांच्या साथीनं मारळ संघ. येस, तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय सायगाव. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय प्रथमतः सायगाव संघानं. आपण बक्षीस वितरणाकडे जाण्या अगोदर नंतर आपण अनाऊन्स करू या गोष्टी. तद्वर आपण सामना पाहतोय. आपण ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये रंगणार. ग्रँड फिनाले रंगताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल दोन षटकांचे सामने. हा नाम चला अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. आता अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. धारिवली आणि मारळ. चला मारळ संघ आपण देखील या. मारळ संघ व्हेरी फर्स्ट बॉल. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया पहिल्या बॉलचं. आणि पहिल्याच बॉलवरती काय घडतंय. येस, घोषांकी सत्र. घोषांकी सत्रामध्ये एक धाव अर्जित होताना पाहायला मिळते. आघाडीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त खेळाडू या नावं माहिती नाहीत. समीर आणि भावेश आघाडीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक तळण्याकरिता मानप्राम धारिवली. यस, 2 धावा. नैनेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. सामन्या अगदी मेगा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक षटकारामाग पेंडारे टूर्स अँड ट्रॅव्हल्स त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं नगद इनाम दिलं जाईल. 100 रुपयाचं नगद इनाम दिलं जाईल प्रत्येक षटकारामाग. षटकार ठोका आणि 100 रुपये कमवा. मैदानाच्या आतमध्ये दोन संघ बलाढ्य आपल्याला पाहायला मिळते. धारिवली आणि यावेळेस इनसाइड आउट खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. वेगानं बॉल फरार. फुट अगदी पायाच्या साहाय्यानं चेंडूला अडवलाय. चांगलं योगदान सातत्यानं धारिवली संघाचं राहिलंय. या दोन संघाच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. षटकार चौकारांची तुफान आतषबाजी, बॅट आणि बॉलची जुगलबंदी, स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी, उभरत शब्दातील समालोचक, शान अंपायरिंग आणि मुहूर्त स्कोअरिंग आपल्याला पाहायला मिळते. ह्या दोन संघाच्या दरम्यान ही असणारी लढत. बागफुटला जाऊन शपल होऊन बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न असफल राहिले. फलंदाज डॉट बॉलची सांगत आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव. हार जीत ही लपंडावर, जिद्द राहू दे म्हणी जिंकायची पुन्हा, अडवीतील लाख वादळे उजळून सिद्ध व्हायचं आहे पुन्हा. आता अगदी शेवट कसा करताय ना ह्यावरती सगळी सर्व स्पर्धेमध्ये निर्धारित असेल. आखोल टप्प्याचा बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर आतल्या साईडला वळण घेणाऱ्या चेंडू राहिल्या सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हितेश काहीसे बीट होताना पाहायला मिळाले. धापल्ल्या का आपण पाहतोय 5. पाच धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नैनेश गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिलं षटक हाताळण्याकरिता हा प्रकार. चेंडू हा पांपूल होईल का? नाही होणार. क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर लेग टिपमध्ये टिपतोय सेल आणि संपतोय. पहिल्या फलंदाजाचा खेळ. विकेट क्रमांक पहिला बाद.
भावेश भावेश भावेशचा वार, नैनेश आहेत बॉलच्या खाली. चांगलं फील्ड, चांगले एफर्ट्स राहिलेत. हाय अँड कॉर्डिनेशन फारसा तालमेल चुकला, कॉलिंग चुकला आणि त्याच कारणास्तव झेल सुटला. चला घाई करा, पण घाई करा. झेल सुटला. मैदानाच्या आतमध्ये जीवनदान मिळालंय फलंदाजाला, ज्याच्या बॅटमधून सातत्यानं प्रहार येत आहेत. भावेश डॉट बॉल निर्धावची सांगत आपल्याला पाहायला मिळते. चोरकस प्रहार, बाची आतली कडा. क्षेत्ररक्षक काहीसे बीट होताना पाहायला मिळाले. अगदी सातत्यानं म्हटलं जातं ना, अगदी संयम आणि गती ही यशाचे दोन चाकी असतात. जे जिद्दीने प्रयत्न करतात ते मात्र यशाची वाटचाल करतात. आता यशासाठी वाटचाल करणार कोण ह्याची देखील चर्चा रंगणार. अगदी पराग 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 आहेत. आणखीन एक झेल टिपतोय, फलंदाज होतोय फेल. विकेट क्रमांक दुसरा होईल बाद. वेळोवेळी डाब तुझा येताच जमविशी आपली कळी. काल करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यायला जो तो पासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळणारा डाव. या साऱ्यांना चगवशील तरच मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध जो तो इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. आता हुकणार कोण आणि या चषकापासून मुकणार कोण त्याची देखील चर्चा रंगणार. आता जर आपण पाहिलं, दोन्ही संघ आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि दोन संघाच्या दरम्यान खेळाडू दिग्गज आहेत. आता 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर चेंडू, हा पंपूल. चेंडूला केलंय गुल का नाही करत आहेत गुल. क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगले एफर्ट्स राहिलेत आणि शेखरनं मात्र आपल्या नावाचा शिक्का उमटवला. आणि अजून एक फलंदाज माघारी, विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन, गॉन. आपण पाहतोय यस. आता नैनेश करिता या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक होईल का याच्याकडे देखील सर्वांच्या नजर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्कंठा लाभली आहे. या बॉलवरती जर हॅट्रिक प्राप्त झाली तर मात्र या स्पर्धेमध्ये पहिला हॅट्रिक नोंदवणारा खेळाडू, पहिला गोलंदाज नैनेश. अगदी शेखर ठरेल का? यस, संधी 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 आली आहे आणि संधी सक्सेस देखील झाली आहे. पहिली हॅट्रिक नोंदवणारा गोलंदाज जो संघासाठी सातत्यानं ठरलाय कणखर, त्याचं नाव आहे शेखर. आणि पूर्वार्धाचा खेळ यावेळी संपुष्टात आला. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्यात 8 आणि विजयाकरिता 12 चेंडू आणि 9 धावा. 12 चेंडू आणि 9 धावा. या स्पर्धेमध्ये आदिराज्य गाजवणार कोण? या कर्नाटकावरती गत वर्षामध्ये जो संघ विजेता पद ज्यानं भूसवलाय, विजेता पद जो भूसवलाय तो संघ महाराळ संघ यावेळेस देखील फायनलमध्ये आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतं आहे. आणि दुसऱ्या बाजूला धारिवली संघ, हा संघ देखील फायनलमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतो आहे. आता 12 चेंडू आणि 9 धावा. चला घाई करा आपण. चला दोन्ही संघ, महाराळ संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. महाराळ संघ चला अंधाराचं साम्राज्य होण्या अगोदरच आपण डे लाईटमध्ये स्पर्धा परिपूर्ण करूयात आणि बक्षीस वितरण देखील करायचं आहे.
चला घाई करा हितेश, आपण देखील घाई करा. आता 12 चेंडू आणि 9 धावा. मॅचची कोण काढणार या हवा. अगदी फायनलचे मॅच आहे, ग्रँड फिनाले आहे. दोन दिग्गज संघ आहेत, एक बाजूला मारळ तर दुसऱ्या बाजूला धारिवली संघ. चला घाई करा आपण. मारळ संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. मारळ संघ, चला मारळ संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला मारळ संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला पहिलं षटक येईल मार्गस्थ. एक पहिलं षटक हाताळण्याकरिता फायनल देईल ग्रँड फिनाले मधील पहिलं षटक मारळ संघाकडून हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाचं नाव आहे पराग. पहिलं षटक हाताळण्याकरिता तर आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एक बाजूला शेखर आणि त्याच्या साथीनं हितेश, एचबी. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. चला व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल या फायनलमधील पहिला बॉल हाताळण्याकरिता, पहिला चेंडू डिलिव्हर करण्याकरिता पराग. चला पराग आपण घाई करा. इथे चला आपण घाई करा. आपण देखील 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 8. 12 चेंडूमध्ये 9 बनवायचे आहेत. विजयाकरिता 9 धावांचं लक्ष उभारलंय. 4.50च्या सरासरीनं आपण धावफलक प्रति षटकामागे गोळा करावा लागेल आणि प्रति षटकामागे खेळ करावा लागेल. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली होती. अगदी फ्रंट फुटला गेले आणि फक्त बॉलला दिशा दिली. कव्हरला क्षेत्ररक्षक, शॉट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होते. ड्राईव्ह लगावली परंतु असफल राहिले. 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. आता विजयाकरिता जर आपण पाहिलं 11 चेंडू आणि बनवायचे 7. आता करंट रन रेट जर आपण पाहिला ना तर 12.00 आणि रिक्वायर रन रेट 3.82. कमबॅक दर्शवतोय गोलंदाज पराग. तो देखील सांगतोय अगदी आम्ही देखील हारणार नाहीत. आम्ही देखील एवढ्या लांबूनचा हा लांबवरचा प्रवास या चषकावरती अधिराज्य गाजवण्याकरिता केलाय. हे तेच बिगिट लगावण्याचा प्रयत्न, समोर ड्राईव्ह केलाय. ओव्हर द बॉलर हिट. दुसऱ्या धावेसाठी पलटले दुसरा धाव होईल का. यस, 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. आता विजयाकरिता जर आपण पाहिलं बनवायचे आहेत 9 चेंडू आणि 5 धावा. 9 चेंडू आणि 5 धावा. कोण बनणार या मॅचचा छावा. अगदी बड़ा पंच कोण बनेगा इस टूर्नामेंट का सरपंच. टूर्नामेंट जर आपण पाहिली तर मोठी आहे. खराब थ्रो हे गरजेचं आहे का. अगदी फायनलचा सामना खेळतोय आपण. फायनलच्या आधी सामन्यामध्ये असे चुका क्रिकेटच्या पटलावरती चुकेला तुमच्या माफी नाही आहे. 8 चेंडू आणि 3 धावा. आता विजयाकरिता हितेश तूच काहीतरी कर भावा. मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि 3 धावा. 8 चेंडू आणि 3 धावा. बिगिट लगावला. क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेसाठी देखील पलटलेत. जोखीम पत्करली जाईल का. यस, डेफिनेटली 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. आता विजयाकरिता 7 चेंडू आणि 1 धाव. गेम ऑन. आता विजयाकरिता फक्त मैदानाच्या आतमध्ये औपचारिकता उरली आहे. 7 चेंडू आणि 1 धाव. 7 चेंडू. धारिवली की मारल की धारिवली. मैदानाच्या आतमध्ये 2 संघ दिग्गज आहेत. यस, 1 धाव डेफिनेटली.
आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे धारिवली संघ आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान मिळवला आहे. अर्थातच टीम जर आपण पाहिलं तर मारल या संघानं विजयी संघाचं खूप खूप आभार आणि पराभूत संघाचं बरंचसं कौतुक. आणि जाऊयात आपण पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे बक्षीस वितरण होईल लगेचच आपण सांगता करणार होतं या स्पर्धेची.